कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। निसर्गाचा वरदहस्त लावलेल्या कोकणात बारमाही वाहणाऱ्या नद्या प्रमुख आकर्षणाचं ठिकाण असतात। कोकणातील सौंदर्यात भर टाकण्याचं काम त्या करतात। त्याचबरोबर अनेक गावांची तहान देखील त्या भागवतात। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक प्रमुख नदी असलेली जगबुडी नदीची अवस्था त्या नदीतून वाहणाऱ्या कचऱ्यामुळे अत्यंत बिकट झाली आहे। ही नदी आहे की नाला असा प्रश्न आता सर्वांना पडला असून प्रदूषित झालेल्या नदीचा फटका जलचरांना देखील बसू लागला। गेल्या वर्षभरात 6 मगरींचा मृत्यू या नदीत झाल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते। कोकणातील सौंदर्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या नेहमीच भर टाकतात, मात्र त्याच नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्यात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेली जगबुडी नदीची प्रदूषणामुळे अत्यंत बिकट अवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय, त्यामुळे कचऱ्याचे ढीकच्या ढीक या बारमाही वाहणाऱ्या नदीतून वाहताना दिसतात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नदीच्या पात्रात तरंगत असलेल्या इतर कचऱ्यामध्ये औषधांच्या रिकाम्या बाटल्या, सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनच्या नळ्या असा जैविक कचरा देखील पाहायला मिळतोय। मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच या नदीपात्रात तरंगताना पाहायला मिळत आहे। जगबुडी नदीचं पात्र पाण्यापेक्षा जास्त कचऱ्यानंच भरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। Thank you.